डोंगरात जायचं म्हटलं आणि मित्र दारात उभा. मग म्हटलं तुम्हाला तरी का मागं ठेवायचं, चला जाऊयात तर मग आपण सह्याद्रीत फिरून येऊ. परदेशात फिरल्यावर सुद्धा जेवढा आनंद मिळणार नाही त्याच्या पलीकडच्या आनंदाचा अनुभव घेऊन आपण येऊ. आता आपण निघलेलो आहे जंबुकडीवरून नागदेवाडी मंदिराला, नागदेवाला नमस्कार करून आपण पुढे चाललोय. सकाळची वेळ आहे, थंडी जाणवत आहे. आणि ही आपली पंचगंगा, कोल्हापूरची जीवनवाहिनी आपल्या समोर आहे. अशा तऱ्हेनं आपण आता पोचलेलो आहे बिलवर टेकडीवर. आणि बिलवरावर तुम्हाला मी एक गोष्ट दाखवायची म्हणतोय. नेहमी सह्याद्रीत कुठेही जावा, ही गोष्ट तुम्हाला आवर्जून दिसेल. आणि ही आहे आपली तुमची आमची लाल परी. बरंचच लांब जायचं आहे आणि बराच लांबचा प्रवास असल्यामुळं थोडा आपण फास्टच जाऊया. चला. आजूबाजूला निसर्ग दिसतो आहे. आणि आता आपण पोचलेलो आहे करंजफेन या गावात. करंजफेनमधली ही करंजफेनची बाजारपेठ आपल्या समोर आहे. अजून बराचसाच पल्ला आपल्याला गाठायचा आहे. आणि आजूबाजूचं जे दृश्य आहे ते खरंच बघण्यासारखं आहे. फॉरेस्ट एरिया असल्यामुळं घनदाट जंगल आहे. आणि या घनदाट जंगलात सूर्याचा प्रकाश देखील खाली उतरत नाही आहे, इतकं घनदाट जंगल आहे. तुम्ही बघू शकता या जंगलाचा आवाका पलीकडचं सुद्धा दिसत नाही. जसं गावाच्या जवळ पोचलो तसं गावातल्या लोकांची लगबग बघायला मिळत होती. जनावरं चारून आणणारी लोक आणि गावातल्या वातावरणात वेगळाच गोडवा होता. मोळी घेऊन येत होतं, कुणी शेळ्या चारून येत होतं.
तसं काय जास्त मोठं नव्हतं, लहानच होतं, पण या निसर्गाच्या सानिध्यात बसलं असल्यामुळं त्याचा डौल काही वेगळाच होता. आणि असं करत करत आम्ही माझ्या मित्राच्या पाहुण्यांच्या घरी पोचलो. आणि आता इथंच गाडी लावून आपण फिरायला बाहेर पडणार आहोत. फिरायला सुरुवात केल्यानंतर गावाच्या बाहेरच त्या गवताच्या भाऱ्यांचा ढीग नजरेला पडला. आणि थोडं पुढं गेल्यानंतर डोंगरात करवंदाच्या जाळ्या हिरव्यागार फुलल्या होत्या. करवंदाच्या जाळीला नुकतीच फुलं फुलली होती. आणि गवत कापणीचं गवत पेंड्या बांधून ठेवलेलं समोर दिसत होतं. काही भारे बांधले होते. आणि असा हा सह्याद्री. इथं आल्यानंतर प्रत्येकाला इथनं जावंसं वाटत नाही. आपले आवाज मनाला भुरळ पडतात. मला एक गोष्ट इथं जाणवली आणि ती तुम्ही ऐकावी अशीच आहे. डोंगरात फिरताना पडलेल्या झाडांच्या वाळलेल्या पानांचा आवाज संगीतकाराच्या संगीतापेक्षाही गोड भासत आहे. आणि हे फुललेली करवंदाची जाळी, पांढरी पांढरी फुलं लागलेली आहेत. काही दिवसात त्याला करवंद सुद्धा लागतील आणि आवडीनं रानमेवा आपण खाऊ. सह्याद्रीत फिरताना वेगवेगळे आवाज येतात आणि ह्या आवाजामध्ये झाडांचा, पानांचा, वेगवेगळ्या पक्ष्यांचा आवाज आपल्याला ऐकू येतो. आणि ह्या सगळ्यामध्ये सह्याद्रीचा एक स्वतःचा वेगळा आवाज आहे आणि तो ऐकणं खरंच भाग्याच आहे. पक्ष्यांच्या किलबिलाटात मनाला एवढं शांत, एवढं निवांत वाटते ना. कुठल्याही प्रकारचा कर्णकर्कश हॉर्नचा आवाज किंवा कुठल्याही बाहेरील कृत्रिम आवाजाचा नाम मात्र सुद्धा आवाज इथं तुम्हाला येत नाही, येणार नाही. इतकं शांत वातावरण आहे हे, त्याला डिस्टर्ब करावं असं वाटत सुद्धा नाही. भल्या मोठ्या झाडांपासून लहान खुर्ट्या झुडपांपर्यंत एक झाड हिरवागार आणि मंद वाहणारा वारा मी डोळ्यात साठवून घेतोय
आणि तुम्ही पण मित्रांनो आठवण्याचा प्रयत्न करा. धावपळीच्या जीवनात असा क्षण मिळणे निव्वळ अशक्य आहे. कुठल्याही थेरपीपेक्षा किंवा कुठल्याही बाहेरील उपचारापेक्षा फक्त तुम्ही ह्या वातावरणात येऊन गेलात ना तर एवढं फ्रेश वाटेल, एवढं निवांत वाटेल की तुम्ही आठवडाभर केलेल्या कामाचं आणि आठवडाभर आपण जे चार चौकटीत बसून करत असतो काम, त्या कामाचं अगदी निरसन झाल्यासारखं होईल आणि तुमच्या मनाला खरोखर आनंद मिळेल. आणि असा आनंद विकत मिळणं शक्यच नाही. हा जर आनंद पाहिजे असेल तर या आनंदासाठी तुम्हाला सह्याद्रीत यावंच लागेल. सह्याद्रीची सैर करावीच लागेल. हा आनंद आणि तर हे सुख तुम्हाला मिळेल, जे सुख आज मी अनुभवतोय. मनाला एवढं शांत आणि निवांत वाटते आणि फ्रेश झाले. मित्रांनो, हा निसर्ग डोळ्यात भरून घेऊया आणि आता परतीच्या प्रवासाला लागूया. त्यापूर्वी गावातच खाली नदी आहे, तिथे सुद्धा आपण एक फेरफटका मारू आणि नदीचा प्रवाह बघून. मित्रांनो,
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.